श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये। तर आज या ठिकाणी मी तुमच्यासोबत नेहमीप्रमाणेच एकदम युनिक हटके नवीन असं एकदम पारंपरिक पद्धतीचं आंब्याच्या पानांचं तोरण तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आणि हे तोरण बनवत असताना आपण त्याच्यामध्ये जे गोंडे वगैरे वापरलेले आहेत ते अगदी आपण घरगुती पद्धतीचे गोंडे वापरलेले आहेत। म्हणजे घरगुती पद्धतीने बनवलेले गोंडे तयार करून या ठिकाणी आपण या तोरणासाठी वापरलेले आहे, जेणेकरून हे तोरण बनवण्यासाठी आपल्याला अगदी कमीत कमी खर्च येईल। नाहीतर हे गोंडे जर आपण बाजारात खरेदी करायला गेलो तर ते गोंडे भरपूर महाग मिळतात आणि आपलं तोरण बनवायची जी कॉस्ट असते ती अजूनच वाढते। त्याच्यामुळे मी थोडासा विचार केला की घरगुती पद्धतीने हे गोंडे कसे बनवता येतील, जेणेकरून आपला तोरणासाठी लागणारा जो खर्च आहे जास्तीचा तो कमी करता येईल। आणि हेच मी ह्या व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला दाखवणार आहे, ते गोंडे कशा पद्धतीने बनवलेले आहेत। तसेच हे तोरणामध्ये मी कुठल्या कुठल्या बारकाव्यांचा वापर करून अगदी झटपट हे तोरण बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की बघा, जेणेकरून हे तोरण तुम्हाला देखील छान अशाच पद्धतीचं बनवता येईल आत्ता येणाऱ्या सणांसाठी किंवा गौरी गणपती वगैरे येत आहेत त्यासाठी। आणि हे तोरण वॉशेबल आहे, त्याच्यामुळे तुम्ही भरपूर वर्ष हे तोरण वापरू शकता। चला तर आपण तोरण बनवायला सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आपल्या डोरचं मेजरमेंट घ्यायचं आहे। टेपने घेऊ शकता किंवा एखाद्या दोरीच्या साह्याने देखील घेऊ शकता। आणि त्याच्यानंतर तेवढ्याच मापाची आपल्याला लेस वगैरे कट करायची आहे। आता ते मी पुढे सांगेलच, पण नेहमीप्रमाणे जसं मी सांगते एखादी वस्तू ज्यावेळेस मला बनवायची असते त्यावेळेस मी एक त्याचं कच्चं ड्रॉइंग स्केच करून घेत असते, म्हणजे ड्रॉइंग स्केच करत असते, जेणेकरून आपल्याला एक आयडिया येते की आपल्याला ती वस्तू कशा पद्धतीची बनवायची आहे, त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या वस्तू लागणार आहेत, काय काय लागणार आहे, जेणेकरून मग त्याची तयारी आपल्याला आधीच करता येते त्यासाठी। तर अशा पद्धतीचं स्केच या ठिकाणी माझं बनवून झालेलं आहे आणि त्यानुसार मी या ठिकाणी माझ्या कामाला सुरुवात केलेली आहे। ज्यावेळेस आपण दरवाजाचं मेजरमेंट घेतो त्यावेळेस त्या मेजरमेंटनुसार त्या मेजरमेंटला अनुसरून आपण किती पानांचा वापर या ठिकाणी करू शकतो हे डिस्टन्स काढून आपल्याला ते आधी ठरवून घ्यायचं आहे, जेणेकरून त्या पद्धतीने आपण पुढे जाऊन पानं कट करणार आहोत। म्हणजे एवढं टेन्शन घेण्याचंही काम नाही आहे, तुम्ही 7-8 पानं तयार करू शकता, कारण की प्रत्येकाच्या दरवाजाचं मेजरमेंट हे सेम असतं। आता मी या ठिकाणी तुम्हाला पुढे सांगणारच आहे, त्या पद्धतीने तुम्ही तेवढी पानं बनवली तरी तुमच्या डोरचं तोरण बनवून तयार होणार आहे। पण या ठिकाणी व्यवस्थित मेजरमेंटनुसार सगळीकडे सारखं माप सुटावं यासाठी मी ते मेजरमेंट नोट डाऊन करून घेतलेलं आहे नोटबुकवर, जेणेकरून मागे पुढे पानं होऊ नये यासाठी। आणि हे तोरण बनवण्यासाठी जे काही साहित्य लागतं मी ते स्क्रीनवरती तुम्हाला लिहून देणार आहे, त्या पद्धतीने तुम्ही साहित्य उपलब्ध करून अशा पद्धतीचं तोरण घरच्या घरी बनवू शकता। चला तर आपण हे तोरण बनवण्यासाठी जे पान लागतं आपल्याला त्या पानाचं मेजरमेंट मी कसं काढते ते तुमच्यासोबत शेअर करते, जेणेकरून या पानावरतीच आपलं तोरण कसं ॲट्रॅक्टिव्ह दिसतं हे ठरतं। त्याच्यामुळे हे पान व्यवस्थित छान ॲट्रॅक्टिव्ह बनणं जास्त गरजेचं असतं आणि त्यासाठी कशा पद्धतीचं मेजरमेंट घ्यायचं हे मी तुम्हाला सांगते। तर सुरुवातीला एक वहीचं पान घ्यायचं आहे, ते मध्ये फोल्ड करायचं, त्याला नखाने थोडंसं स्क्रॅच करून घ्यायचं, जेणेकरून पान मध्ये व्यवस्थित असं फोल्ड होतं। त्याच्यानंतर 6 इंच उंचीचं एक मार्क करायचं आणि त्याच्यानंतर त्याच्या मिडलला म्हणजे 3 इंचावरती एक मार्क करायचं। तर बघू शकता मी 6 इंचावरती एक मार्क केलेला आहे, त्याच्यानंतर मिडलला 3 इंचावर मार्क केलेला आहे आणि जिथे मिडलला 3 इंचावर मार्क केलं तिथून आपण आडव्या बाजूला 2.25 इंचावरती मार्क केलेलं आहे। आणि आता मी जिथे पेन्सिल ठेवलेली आहे तिथे आपण आडवं 1 इंच मार्क केलेलं आहे आणि त्या 1 इंचापासून तर 2.25 इंचापर्यंत आणि त्याच्यानंतर वरचं जे 6 इंचाचं टोक आहे तिथपर्यंत आपल्याला अशा पद्धतीने एक पानाचा आकार देऊन घ्यायचा आहे। तो मी डबल ड्रॉ केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला दिसेल, आधी थोडासा पुसट होता। तर या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीचं पान मिळालेलं आहे आणि ते पान मिळाल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीचं खणाचं फॅब्रिक घ्यायचं आहे। आता मी आज तुम्हाला खणाच्या फॅब्रिकवरती हे पारंपरिक आंब्यांचं तोरण बनवून दाखवत आहे। याआधी देखील मी खणाचं फॅब्रिक न वापरता घरगुती पिसापासून हे तोरण कसं बनवायचं ते दाखवलं होतं।
जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल तोरण कशा पद्धतीने बनवलं जातं। पण आज मी या ठिकाणी माझ्यासाठी खणाच्या फॅब्रिकवरती तोरण बनवत होते, मग म्हटलं चला तो पण व्हिडिओ शूट करून तुमच्यासोबत शेअर करूया। आणि ज्यावेळेस आपण पानांचं कटिंग करत असतो त्यावेळेस हे लक्षात घ्यायचं कमीत कमी कपड्यात जास्तीत जास्त पानं कशा पद्धतीने कट होतील, जेणेकरून उरलेल्या कपड्यामध्ये आपण परत नवीन एखादी वस्तू बनवू शकतो। तर त्याच पद्धतीने या ठिकाणी मी 4 फोल्ड कपडा ठेवलेला आणि त्याच्यावरती अशा पद्धतीने पानं ठेवून घेतली, जी पेपरवर कटिंग केलेलं पान होतं ते, आणि नंतर ती कट करून घेतलेली आहे। तुम्ही तुमच्या लॉजिकनुसार कट करून घेऊ शकता। त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला सेम तीच पानं कॅनव्हासवरती देखील कट करून घ्यायचे आहे। आता जे कोणी रेग्युलर व्हिडिओ पाहतं त्यांना ही प्रोसेस माहीत झाली असेल, कारण की मी जे कमळ आसन बनवलं होतं त्यामध्ये देखील ही प्रोसेस सांगितली होती। त्याच्यानंतर एक तोरण दाखवलं होतं तुम्हाला बनवून, त्याच्यामध्ये देखील ही प्रोसेस सांगितली होती। त्याच्यामुळे जे रेग्युलर व्हिडिओ पाहतात त्यांना हा व्हिडिओ जरी बघितला नाही किंवा ही प्रोसेस जरी बघितली नाही तरी अगदी इझिली ही पानं बनवता येईल, कारण त्यांनी ऑलरेडी आधीच्या 2 व्हिडिओमध्ये ही प्रोसेस बघितलेली आहे मी कशा पद्धतीने करते। तरी देखील जे कोणी आता नवीन व्ह्यूअर्स आपले हे व्हिडिओ बघत आहे, म्हणजे आजचा व्हिडिओ पाहत आहे, त्यांच्यासाठी अगदी स्लो मी ही प्रोसेस पुन्हा एकदा दाखवत आहे, जेणेकरून त्यांना देखील ज्यावेळेस तोरण बनवायला जातील त्यावेळेस कुठल्याही पद्धतीची अडचण येणार नाही। तर कॅनव्हासवरती आपल्याला पानं कट करून झाल्यानंतर या ठिकाणी अस्तरवरती पानं कट करून घ्यायचे आहे। आणि अस्तरवरती ही पानं कट करत असताना कट टू कट न कट करता अशा पद्धतीने थोडं जास्तीचं अस्तर घेऊन कट करायचं आहे, जेणेकरून मी पुढे तुम्हाला दाखवेल स्टिचिंग करताना आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही किंवा स्टिचिंग अजिबात अवघड जात नाही करायला। त्यासाठी तर आपल्याला या ठिकाणी तोरण बनवण्यासाठी अजून लेस लागणार आहे, त्याच्यानंतर कॅनव्हास लागणार आहे, आणि त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला जी लेस आहे त्या लेसला बॅक साईडला लावण्यासाठी अस्तर लागणार आहे। आणि लेसची लांबी आपण 40 इंच घेतलेली आहे। आता प्रत्येकाच्या दरवाजानुसार ती लांबी कमी जास्त होईल, शक्यतो प्रत्येकाचं दरवाजाचं माप सेमच असतं, पण तरी देखील ज्याची त्याच्या आवडीनुसार किती लांब तोरण पाहिजे, किती छोटं पाहिजे, किंवा मटेरियल किती अवेलेबल आहे, खणाचा कपडा किती अवेलेबल आहे, त्याच्यानुसार पानं तुम्ही बनवणार असाल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने ते मेजरमेंट घ्यायचं आहे। आणि त्यानुसारच या ठिकाणी लेससाठी जे अस्तर लागतं ते लेससाठीचं अस्तर किंवा लेस कट करून घ्यायचे आहे तुमच्या मेजरमेंटनुसार, तुमच्या डोरच्या मेजरमेंटनुसार आणि तुमच्या आवडीनुसार। तर ते कट करून झाल्यानंतर त्याला एका साईडने अशा पद्धतीने मी जसं दाखवलं तसं डबल फोल्ड करून टिप मारून घ्यायचे आहे। चला तर आता आपण बघूया ही पाने कशी तयार करायची, म्हणजे आंब्याची पाने कशा पद्धतीने तयार करायची। आता जे कोणी नवीन व्ह्यूअर्स आहे त्यांच्यासाठी ही प्रोसेस मी पुन्हा एकदा अगदी स्लो, हळू आणि व्यवस्थित करून दाखवत आहे, जेणेकरून त्यांना ही पाने बनवताना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही। आणि जे कोणी आपले व्हिडिओ रेग्युलर पाहतात त्यांना आता ही माझी जी टेक्निक आहे ती अगदी लक्षात आलेली असणार आणि ते त्याच पद्धतीने पाने बनवतही असतील किंवा इथून पुढे जर बनवणार असेल तोरण वगैरे तर बनवतील। तर या ठिकाणी बघू शकता सुरुवातीला आपण कॅनव्हास ठेवून घेतलेला आहे, त्याच्यानंतर त्याच्यावरती अस्तरचा कपडा ठेवून घेतलेला आहे आणि नंतर त्याच्यावरती आपण खणाचं फॅब्रिकचं जो मेन पान आपण कट केलेलं ते ठेवलेलं आहे। आणि एक एक पान स्टिच न करता या ठिकाणी बघू शकता अशा पद्धतीने ॲट अ टाइम भरपूर पानं या ठिकाणी आपण तयार करून घेतलेले आहे। पण मी आता सुरुवातीला तुम्हाला एक पान कशा पद्धतीने बनवायचं ते दाखवते आणि त्याच्यानंतर पुढे झटकीपट पानं कशा पद्धतीने बनवता येईल ही पण ट्रिक सांगते। तर या ठिकाणी आपण बाहेरच्या साईडने आधी टिप मारून घेतली, त्याच्यानंतर एक्स्ट्राचा जो कपडा असतो तो कट करून घेतला, त्याच्यानंतर नॉचेस देऊन घेतले आणि आता आपण याला वरतून एक टॉप स्टिच देऊन घेत आहोत। तर जिथे जिथे मला वाटतं गरजेचं आहे तिथे तिथे मी व्हिडिओ अगदी स्लो तुमच्यासोबत शेअर करत आहे, जेणेकरून जे कोणी नवीन व्हिडिओ पाहत आहे किंवा ज्यांना स्टिचिंगबद्दल अजिबातच माहीत नाही आहे त्यांच्यासाठी नक्कीच मग ते यूजफुल ठरेल। पण बऱ्याच मैत्रिणींना स्टिचिंगबद्दल भरपूर नॉलेज असेल तर त्यांना मी जरी फास्ट व्हिडिओ दाखवला तरी पटकन लक्षात येत असेल, पण ज्यांना अजिबात स्टिचिंगबद्दल नॉलेज नाही आहे त्यांच्यासाठी स्लो जर दाखवलं तर नक्कीच त्यांना ही प्रोसेस लक्षात येईल। त्याच्यासाठी मी जिथे जिथे मला वाटतंय की इथे इथे तुम्हाला स्लो दाखवलं पाहिजे त्या ठिकाणी मी तुम्हाला व्हिडिओ एकदम स्लो करून दाखवत आहे, जेणेकरून तुम्हाला ते
जी कन्सेप्ट आहे ती पटकन लक्षात येईल। तर मी आता तुम्हाला ज्या पद्धतीने एक पान बनवून दाखवलं त्याच पद्धतीचे आपल्याला ही सगळी पानं बनवून घ्यायची आहे आणि त्या पानांवरती आंब्याच्या पानावर जशा पद्धतीच्या शिरा असतात तशा पद्धतीच्या आपल्याला टिपा मारून घ्यायच्या आहे। एक पान मी पूर्णपणे बनवून दाखवलेलं आहे। आता बाकीची पानं मी कशा पद्धतीने बनवते, म्हणजे एक एक पान बनवत बसत नाही। एक एक पान जर बनवत बसलं तर त्याला वेळ भरपूर लागतो। जसं की मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते, एक एक पान बनवायला गेलं की प्रत्येक वेळेस आपल्याला धागा कट करायला लागतो, त्याच्यानंतर परत दुसरं पान बनवायला घ्यायला लागतं आणि मग वेगवेगळी प्रोसेस एका पानावरती 3-4 वेगवेगळ्या करायला लागतात। त्याच्यापेक्षा ही सगळी पानं ॲट अ टाइम एक एक प्रोसेस त्याच्यावरती करून घ्यायची, म्हणजे सगळ्या पानांवरती एक जी प्रोसेस आहे। आता समजा आपण फक्त टिप मारून घेणार आहोत तर जी काय आपली 7-8 पानं असतील त्याच्यावरती आधी टिपच मारून घ्यायची आणि त्याच्यानंतर टिपा मारून झाल्या की नंतर आपल्याला सगळ्या पानांना ॲट अ टाइम कट करून घ्यायचं। त्याच्यानंतर ॲट अ टाइम कट करून घेतलं की सगळ्या पानांना ॲट अ टाइमच नॉचेस देऊन घ्यायचे, म्हणजे कट्स देऊन घ्यायचे, जेणेकरून आपण ज्यावेळेस ते पलटी करतो त्याला फिनिशिंग छान येते। आणि नंतर कट्स वगैरे मारून झाले, पलटी करून घेतलं, त्याच्यानंतर जी टॉप स्टिच देतो ती मग एका एका पानाला देत न बसता ॲट अ टाइम सगळ्या पानांना देऊन घ्यायची। हे सगळ्या गोष्टी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला मिळतीलच आणि खरं तर ह्याच गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात आणि त्या अगदी छोट्या छोट्या असतात, पण एवढं डिटेल्समध्ये सांगते कारण की ह्याच छोट्या छोट्या गोष्टी खरं तर तोरण कसं बनवायचं यापेक्षा ते तोरण कसं बनवल्यानंतर छान दिसतं हे तर महत्त्वाचं आहेच, पण त्यासोबत ते अगदी झटपट आणि पटकन कशा पद्धतीने बनवता येईल त्या मागच्या एकदम हटके टिप्स आणि ट्रिक्स कोणत्या आहेत ते जाणून घेणं जास्त गरजेचं आहे। बाकी बनवता तर प्रत्येकालाच येतं, पण कमीत कमी वेळेत कसं बनवता येईल हे पण तितकंच महत्त्वाचं असतं। त्याच्यामुळे ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी मी तुम्हाला अगदी बारकाव्यासह एक्सप्लेन करून सांगत असते आणि मध्ये मध्ये काम करत असताना ज्यावेळेस वेळ मिळतो त्यावेळेस मी ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला सांगत असते, जेणेकरून मी जसं नेहमी म्हणते 100 मैत्रिणींमध्ये 80 मैत्रिणींना जरी त्या गोष्टी माहीत असल्या तरी ज्या 30 मैत्रिणी असतात त्यांना जर त्या माहीत नसेल तर त्यांना नक्कीच त्या फायद्याच्या ठरतात। तर बघू शकता अशा पद्धतीने नॉचेस देऊन घ्यायचे, त्याच्यानंतर टिपा मारून झाल्यावरती आणि एका एका पानाला जर आपण असं टिप मारत बसलो, नंतर नॉचेस देत बसलो, नंतर पलटी करत बसलो तर मग आपल्याला पण कंटाळा येतो काम करायला आणि मग कंटाळा आला की मग फिनिशिंग पण कुठंतरी बिघडते। त्याच्यापेक्षा जर असं लॉजिकली थोडंसं विचार करून वेगळ्या पद्धतीने जर कामं केली तर आपलं काम पण फिनिशिंगचं होतं। आता प्रत्येकाचं मत माझ्या मताला सहमत असेलच असं नाही, पण हे मला वाटतं आणि ह्या गोष्टी मी माझ्या वस्तू बनवताना यूज करत असते, ह्या ट्रिक्स वापरत असते, त्याच्यामुळे मी त्या तुमच्यासोबत शेअर करत असते। जरुरी नाही की त्या पण तुम्हाला पटतीलच, पण मला वाटतं ह्या छोट्या छोट्या गोष्टी सांगाव्यात, कारण की जसं की मी म्हटलं आत्ता तुम्हाला उदाहरण दिलं 100 पैकी 80 मैत्रिणींना ह्या गोष्टी माहीत असतील पण 30 जणींना माहीत नसतील। तसंच ज्यावेळेस आपण कॉलेजला वगैरे जायचो किंवा स्कूलला जायचो त्यावेळेस आपल्या वर्गामध्ये भरपूर विद्यार्थी असायचे किंवा आपल्या क्लासमध्ये भरपूर विद्यार्थी असायचे आणि त्यापैकी 80 जणांना ऑलरेडी सर काय शिकवणार आहेत किंवा मॅडम काय शिकवणार आहेत हे माहीत असायचं, पण तरीसुद्धा सर मॅडम आपल्याला त्या 80 जणांसाठी नाही, पण जे 30 जण होते जे आपल्या क्लासमध्ये किंवा वर्गामध्ये त्यांना त्या गोष्टी माहीत नाही आहेत त्यांच्यासाठी अगदी बारकाव्यानिशी प्रत्येक गोष्ट एक्सप्लेन करून सांगायचे आणि त्याच्यामुळे ज्यांना त्या गोष्टीची कन्सेप्ट क्लिअर नसते किंवा क्लिअर नसायची त्यांना ते क्लिअर व्हायचे। त्याच पद्धतीने आता आपला जो हा व्हिडिओ भरपूर मैत्रिणी बघत असतील त्यापैकी बऱ्याचशा मैत्रिणींना ही कन्सेप्ट माहीत असेल, पण ज्या बाकी 30 मैत्रिणींना ही कन्सेप्ट माहीत नाही त्यांच्यासाठी मी ही गोष्ट जे आहे किंवा ह्या छोट्या छोट्या टिप्स आहेत, हे छोटे छोटे वस्तू बनवण्यामागचे बारकावे आहेत ते अगदी तळमळीनं एक्सप्लेन करून सांगत असते। मग आता ज्यांना माहीत आहे त्यांनी ते थोडंसं इग्नोर करा, पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी हे नक्कीच फायद्याचं ठरणार आहे असं मला वाटतं। कारण ज्यावेळेस मी पण कॉलेजला जायची त्यावेळेस मला माहीत असायचं उद्या मॅडम काय शिकवणार आहे किंवा उद्या सर काय शिकवणार आहेत, त्याच्यामुळं मी दुसऱ्या दिवशी कॉलेजला जायच्या आधीच त्या टॉपिकचा स्टडी करून जायची, जेणेकरून मला ते ऑलरेडी सगळं येत असायचं
आणि मग ज्यावेळेस सर मॅडम प्रश्न विचारतील त्यावेळेस त्यांना माहीत झालेलं की ही ऑलरेडी सगळा स्टडी करून येते, त्याच्यामुळे ते मला त्या टॉपिकवरती कुठलाच प्रश्न विचारायचे नाही आणि सांगायचे की तू प्रश्नांची उत्तरं नको देऊ, बाकीच्यांनी प्रश्नांची उत्तरं द्या. त्याच पद्धतीने मला इथे सांगायचं आहे की ह्या तोरणाबद्दल ज्यांना माहीत आहे त्यांना जर माझ्या मी जे शिकवते आहे त्यामध्ये काही नवीन शिकायला मिळालं तर तुम्ही घ्या, आणि जर तुम्हाला ऑलरेडी माहीत असेल तर ते तुम्ही इग्नोर करा. पण ज्यांना ह्याबद्दल काहीच माहिती नाही आहे त्यांच्यासाठी मी ह्या सगळ्या टिप्स आणि ट्रिक आणि बारकावे सांगत आहे, जेणेकरून त्यांना हे फायद्याचं ठरेल. तर ह्या ठिकाणी मी सेम प्रोसेस करत होते, त्याच्यामुळे म्हटलं चला छोट्या छोट्या ह्या गोष्टी आहेत थोडीशी उदाहरणं देऊन तुम्हाला समजून सांगावं. तर या ठिकाणी आता आपली पानं तयार झालेली आहे. म्हणजे आपण काय केलेलं आहे, सुरुवातीला उलट्या बाजूने टीप दिली, त्याच्यानंतर जास्तीचा कपडा कट केला. जास्तीचा कपडा कट केल्यानंतर आपण नॉचेस देऊन घेतले. नॉचेस देऊन घेतल्यानंतर पानं पलटी करून घेतली. स्क्रूड्रायव्हरच्या साईडने साह्याने टोकं बाहेर काढून घेतली आणि त्याच्यानंतर वरतून टॉप स्टिच देऊन घेतली. आणि टॉप स्टिच दिल्यानंतर ॲट अ टाईम सगळ्या पानांना आपल्याला शिरा देऊन घ्यायच्या आहेत. म्हणजे आंब्याच्या पानांना जशा शिरा असतात तशा. मग एका पानाला शिरा देत बसण्यापेक्षा ॲट अ टाईम सगळ्याच पानांना शिरा द्यायच्या, जेणेकरून आपलं काम एकदम झटकीपट होतं आणि फिनिशिंग पण छान दिसते. त्याच पद्धतीने मी सगळ्या पानांना जी मधली शिरा असते ती देऊन घेतलेली आहे. आता त्याला काय म्हणतात तुमच्या भाषेत तुम्ही म्हणू शकता, पण मी त्याला शिराच म्हणते. तर त्याला मधल्या ज्या शिरा आहेत त्या आपण ॲट अ टाईम देऊन घेतलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या ज्या शिरा आहेत त्या मी जशा ड्रॉ केल्या तशा ड्रॉ करू शकता, पण मी ॲट अ टाईम सगळ्या लॉजिकलीच देते. पण मी तुम्हाला फक्त दाखवण्यासाठी 2 पानांवरती ड्रॉ करून दाखवलेल्या आहेत. आणि त्या शिरा देखील आपल्याला देताना या ठिकाणी एका पानाला देत बसायचं नाही, त्याच्यामुळे मग आपल्याला धागा कंटिन्यू तोडायला लागतो आणि परत दुसरीकडे टिप मारायला लागते, किंवा एकाच टिपेवरून डबल टिप घ्यायला लागते. त्याने दोरा पण जास्तीचा जातो. दोरा जाण्याचं काही नाही, पण वेळ जास्तीचा जातो आणि आपल्याला कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त काम करायचं आहे. कारण घरात जर लहान मुलं असतील तर आपल्याकडे तितकासा वेळ नसतो एवढं काम असं म्हणजे स्लो करत बसायला. त्याच्यामुळे झटकीपट आणि कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त काम कसं होईल याच्याकडेच आपण जास्त भर द्यायचा आहे. आणि सोबत फिनिशिंग पण व्यवस्थित आली पाहिजे आपल्या वस्तूची जी आपण बनवत असतो त्याच्यामुळे मी ह्या सगळ्या टिप्स अगदी बारकाईने आणि एकदम तळमळीने सांगत असते. तर या ठिकाणी आपल्या ज्या शिरा होत्या आंब्याच्या पानाच्या द्यायच्या त्या देऊन झालेल्या आहेत सगळ्या पानांना, आणि तुम्ही बघू शकता त्या एकदम व्यवस्थित फिनिशिंग सहित देऊन झालेल्या आहे. त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी त्या पानांना लेस लावून घ्यायचे आहे. आणि लेस लावत असताना सुद्धा एका पानाला लेस देऊन नंतर पान कट करत बसायचं नाही. ॲट अ टाईम मी जशा पद्धतीने पानांना लेस लावत आहे तशा पद्धतीनेच लेस लावायचे आहे. आणि लेस लावल्यानंतर पानाच्या एंडिंगला मी लॉक केलेलं नाही आहे, त्याचं कारण मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेलच. आणि मी जी काही व्हिडिओमध्ये उदाहरणं वगैरे देते किंवा एखादा आकडा सांगते 30 विद्यार्थी किंवा 80 विद्यार्थी, ते फक्त एक्झाम्पल असतं. नाहीतर काहींना सवय असते शब्दात पकडायची, नाहीतर ते म्हणजे लगेच लॉजिकली प्रॅक्टिकली विचार करतील का 30 विद्यार्थी कसे काय, 80 विद्यार्थी कसे काय. तर तसं नाही, ते फक्त मी जस्ट एक एक्झाम्पल देत असते. आणि मला वाटतं मध्ये जर एखादी प्रोसेस मी डबल करत असते एखाद्या पानावरती किंवा एखादी वस्तू बनवताना, तर त्यावेळेस मध्ये आपण गप्पा वगैरे मारत असतो किंवा काही एक्झाम्पल्स मी तुम्हाला देत असते, त्यावेळेस मी तो आकडा एक रँडमली सांगत असते. नाहीतर तुम्ही तो आकडा म्हणजे असं पकडून धराल तर ते तुम्हाला चुकीचं वाटेल. तर चला या ठिकाणी आपल्याला आता लेसवरती कॅनव्हस लावून घ्यायचा आहे. आणि लेसवरती कॅनव्हस लावताना आपल्याला एकदम कट टू कट लेसच्या मापाचा कॅनव्हस घ्यायचा नाही आहे. दोन्ही साईडला अर्धा बोटाचं माप सोडायचं आहे आणि मधोमध बरोबर कॅनव्हस लावायचा आहे. ते मी पुढे सांगेलच तुम्हाला व्हिडिओमध्ये. तर या ठिकाणी आपण जो कपडा घेतला होता अस्तरसाठी, तो कपडा आपल्याला अशा पद्धतीने लेसच्या मापाचा आणि त्याच्यापेक्षा थोडंसं 2 बोटाचं माप जास्त सोडून कट करून घ्यायचा आहे. आणि तो कट करत असताना मी जसं नेहमी सांगते, एकदम जसं आपण गोधडीची किंवा ब्लँकेटची घडी घालतो त्या पद्धतीने घडी घालून कट टू कट त्याच्यानंतरच मार्किंग करून व्यवस्थित कट करायचा आहे, जेणेकरून तो एकसारखा कट होतो. आणि नंतर ज्यावेळेस आपण तो लेसला जॉईन करणार आहोत त्यावेळेस त्याला फिनिशिंग छान येते, कुठेही गोळा होत नाही.
आणि ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी मी सांगत असते, कारण की नंतर वस्तू बनवल्यानंतर आपली वस्तूची फिनिशिंग बिघडण्यापेक्षा वस्तू बनवतानाच ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेतलेली केव्हाही चांगलीच. तर या ठिकाणी जी लेस आहे त्या लेसला बरोबर मिडल घ्यायचा आहे, म्हणजे त्या लेसचा बरोबर मिडल काढायचा आहे आणि तो मिडल काढल्यानंतर त्या मिडलपासून लेफ्टला आणि राईटला आपल्याला 2.5 इंचावरती खून करून घ्यायचे आहे. ज्यांना मेजरमेंटनुसार जर कळत नसेल किंवा मेजरमेंटनुसार करायचं नसेल तर त्यांनी 4-4 बोटांचं अंतर ठेवून एक खून करून घ्यायचे आहे, मिडलपासून लेफ्टला एंडपर्यंत आणि मिडलपासून राईटला एंडपर्यंत. आणि त्या खुणा करून झाल्यानंतर एक खून मध्ये सोडून, म्हणजे एक मार्क सोडून एका मार्कवरती आपल्याला अशा पद्धतीने पानं लावून घ्यायचे आहे. आता डायरेक्टली स्टिच केली तरी चालतात, पण ज्या मैत्रिणी नवीनच स्टिचिंग शिकत आहेत किंवा नवीनच हे तोरण बनवत आहेत त्यांना डायरेक्टली टिपा मारता येत नसतील तर मी या ठिकाणी पिना लावून दाखवलेल्या आहेत. त्या पद्धतीने तुम्ही देखील पिना लावून घ्यायच्या आहेत प्रत्येक पानाला. आणि आपण जी मार्क केलेले असते त्या मार्कवरती पानाचा मिडल ठेवायचा आहे, जेणेकरून मग पानं व्यवस्थित एका मेजरमेंटवरती सगळी पानं लागली जातात आणि सगळं आपलं जे तोरण आहे बनवून झाल्यानंतर एकदम छान आकर्षक आणि सुंदर दिसतं, कुठेही मागे पुढे झालेलं दिसत नाही. आणि ज्यावेळेस पानांवरती आपण टिप मारतो त्यावेळेस डबल टिबल टिप मारायची आहे, जेणेकरून हे तोरण जे आहे आपलं वॉशेबल आहे आणि वॉश केल्यानंतर ती पानं आपली निघायला नकोत यासाठी पानांवरती टिप मारताना डबल टिबल मारून घ्यायचे आहे, जसं की मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवत आहे त्या पद्धतीने. आणि आपण कॅनव्हास कमी का घेतलेला आहे त्याचं कारण हेच की ज्यावेळेस आपण आता फायनल टिप देतो आहोत त्याच्यानंतर फिनिशिंगला ते व्यवस्थित दिसतं. नाही तर कॅनव्हास जर आपण लेसच्या बरोबर जर घेतला तर मग ते टिप मारताना तिथून व्हाईट कलरची पट्टी देखील बाहेर दिसते आणि मग ते फिनिशिंगला व्यवस्थित दिसत नाही. त्याच्यामुळे कॅनव्हास घेताना अर्धा बोट कमीच घ्यायचा लेसपेक्षा, जेणेकरून तो आतल्यात झाकून जातो, बाहेरच्या साईडला दिसत नाही. आणि ज्यावेळेस आपल्याला पानं स्टिच करायचे असतात ना त्यावेळेस पानांवरती एक मार्क करून घ्यायचं, एक बोटाचं किंवा पाव इंचाचं, जेणेकरून सगळी पानं एकसारखी स्टिच केली जातात. आणि या ठिकाणी एंडला अशा पद्धतीची लेस किंवा कपड्याची लेस बनवून देखील तुम्ही अडकवण्यासाठी लावू शकता. तर या ठिकाणी मी कपड्याची लेस न लावता अशा पद्धतीची रेडीमेड लेस लावलेली आहे आणि ही लेस मजबूत आहे, त्याच्यामुळे मी या लेसचा वापर केलेला आहे. आणि तुम्ही जर पातळ लेस जर पानांसाठी वापरत असाल तर त्या लेसचा वापर या ठिकाणी करायचा नाही आहे, जाड लेसचाच वापर करायचा आहे, जेणेकरून आपल्या तोरणाचे जे हँगिंग करण्यासाठीचे जे हुक असतात ते वॉश केल्यानंतर तुटत नाही. त्याच्यामुळे जे हँगिंग करण्यासाठी आपण लेस किंवा दोरी वगैरे लावणार आहोत ती मजबूत लावायची आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला बॅक साईडला जो अस्तरचा कपडा होता एक्स्ट्राचा तो आतल्या साईडने अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे. आणि त्याला देखील तुम्ही जर नवीनच हे तोरण स्टिच करत असाल तर अशा पद्धतीने जसं मी पिना लावून दाखवलेले आहे तशा पद्धतीने पिना लावायच्या आहेत आणि नंतर स्टिच करायला घ्यायचं आहे, जेणेकरून ते कुठेही गोळा वगैरे होत नाही आणि चांगलं फिनिशिंग सोबत स्टिच करून होतं. तर या ठिकाणी मी ज्या पद्धतीने दाखवते त्याच पद्धतीने ते व्यवस्थित स्टिच करून घ्यायचं आहे. आणि स्टिच करताना काळजी घ्यायची आहे तिथे कुठेही गोळा होता कामा नये, कारण गोळा वगैरे झालं तर मग फिनिशिंग व्यवस्थित वाटत नाही. कारण आपण जरी ही वस्तू घरी बनवत असलो तरी ती वस्तू बनवल्यानंतर आपल्याला त्याचा लुक किंवा फिनिशिंग वाईज ती एकदम मार्केटसारखीच दिसते जर आपण ती व्यवस्थित पद्धतीने स्टिच केली तर. आणि मी जशा छोट्या टिप्स छोटे बारकावे सांगितले आणि त्या बारकाव्यानिशी जर तुम्ही कुठलीही गोष्ट स्टिच केली तर नक्कीच ती मार्केटसारखीच बनवून तयार होईल. फक्त व्हिडिओच्या स्टार्टपासून एंडपर्यंत ज्या टिप्स जे बारकावे मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी फॉलो करून जर तुम्ही ही वस्तू बनवाल तर ही वस्तू तुमची देखील अगदी छान फिनिशिंग सहित मार्केटसारखी बनवून तयार होईल. आणि कुठलीही गोष्ट बनवण्यासाठी जसं की मी नेहमी म्हणते एकतर आवड लागते, आत्मविश्वास लागतो, पेशन्स लागतात आणि करण्याची जिद्द लागते. आणि ह्या सगळ्या गोष्टी असेल तर आपण एखादी वस्तू बनवायला घेतली तर ती आवडीने बनवतो आणि आवडीने कुठलीही गोष्ट बनवली की ती छानच बनवून होते.
पण आपल्याला जर एखाद्या गोष्टीत आवड नसेल आणि तरी देखील ती बळच बनवायला जर सांगितली तर मग मात्र ती गोष्ट बनवताना आपण तेवढे 100% देऊन ती गोष्ट बनवत नाही. त्याच्यामुळे मग कुठंतरी मागे पुढे होतं आणि ती गोष्ट मनासारखी तयार होत नाही. पण तरी देखील जर एखाद्या मैत्रिणीला आवड नसेल तर ह्या व्हिडिओमधून किंवा हे जर व्हिडिओ तुम्ही रोज रोज बघितले आणि तुम्हाला जर आवड निर्माण झाली तर तुम्ही देखील अशा पद्धतीच्या वस्तू विथ फिनिशिंग अशा पद्धतीने अट्रॅक्टिव्ह, छान, सुंदर, आकर्षक नक्कीच बनवू शकता. तर हे गोंडे कसे बनवायचे ते मी तुम्हाला पुढे सांगतेच, कारण अजून बरेचसे गोंडे मला बनवायचे आहेत. पण ह्या वस्तूंबद्दल जे आपण बोलत होतो, जसं की ह्या वस्तू ज्या आहेत आपल्याला घरगुती वापरासाठी, डेली दैनंदिन जीवनासाठी प्रत्येक वस्तूची गरज पडते. जसं की मी बरेचसे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. गोधडी झालं, डोरमॅट झालं, त्याच्यानंतर अजून बऱ्याचशा सणांसाठीच्या ज्या वस्तू आहेत त्या झालं, त्या आपल्याला डेली लाईफमध्ये दररोजच्या वापरामध्ये किंवा सणासुदीला लागतच असतात. मग त्या बाहेरून आणण्यापेक्षा जर आपणच आपल्या हाताने प्रेमाने जर बनवल्या आणि त्या सणांसाठी वापरल्या तर किती छान वाटतं तो सण साजरा करायला किंवा घरामध्ये आपल्या बाळासाठी एखादी गोधडी वापरायला. आणि सेम तेच विचार समोर ठेवून मी ह्या सगळ्या वस्तू माझ्यासाठी, माझ्या घरासाठी बनवत असते. आणि तुम्हाला जर आवड असेल तर नक्कीच तुम्ही देखील ह्या वस्तू घरच्या घरी बनवू शकता. मला तर सगळ्यात आधी ज्या मैत्रिणींना अशा पद्धतीचे गोंडे बनवता येत नाही त्यांच्यासाठी हे गोंडे मी कशा पद्धतीने बनवले मी हे सांगते आणि त्याच्यानंतर आपल्या राहिलेल्या गप्पा आपण मारूयात. तर या ठिकाणी हे गोंडे बनवण्यासाठी मी अशा पद्धतीचे येलो कलरची लोकर घेतलेली आहे आणि ही लोकर बाजारामध्ये किंवा मार्केटमध्ये अगदी 10 रुपयापासून मिळते. तर मी हा 10 रुपयाचा छोटासा एक पॅकेट आणलं होतं आणि त्या पॅकेटपासून इथे मी गोंडे बनवून घेत आहे. आणि हेच गोंडे जर रेडीमेड आणायचे म्हटलं तर ते खूप महाग मिळाले असते. आणि त्याच्यामुळे कमीत कमी पैशामध्ये आपली वस्तू कशी अट्रॅक्टिव्ह होईल याचाच विचार आपण करायचा आणि त्याच्यानंतरच ती वस्तू बनवायला घ्यायची. तर बघा, अंगठ्याच्या बाजूचं बोट आणि करंगळी सोडून जी 2 बोटं राहतात त्या 2 बोटांना मी ज्या पद्धतीने लोकर गुंडाळलेली त्या पद्धतीने लोकर गुंडाळून घ्यायची आहे. आणि त्या 2 बोटांच्या मधून एक धागा टाकून ती लोकर बरोबर मधोमध बांधून घ्यायची आहे. आणि ती बांधल्यानंतर आता ज्या पद्धतीने मी कट करत आहे तशा पद्धतीने ती लोकर कट करून घ्यायची आहे. आणि हे गोंडे देखील मी ॲट अ टाईम बनवलेले आहेत, म्हणजे जी एक प्रोसेस आहे ती ॲट अ टाईम केलेली आहे आणि त्याच्यानंतर बाकीची प्रोसेस करून घेत आहे. आणि आता हे जे कट्स देऊन घेतलेले आहेत ते आता आपल्याला गोंडा थोडासा अस्तव्यस्त दिसतोय. त्याच्यानंतर आपल्याला ते व्यवस्थित हलक्या हाताने व्यवस्थित असे बारीक बारीक कट्स देऊन घ्यायचे आहेत, म्हणजे त्याला असं गोल करून घ्यायचं आहे जोपर्यंत की त्याला असा छान गोंड्याचा शेप येत नाही. तर बघू शकता हे 2-3 गोंडे आपले बनवून तयार झालेले आहेत. आणि असेच मी बाकीचे जे गोंडे लागत होते ते सगळे बनवून घेतलेले आहे. आणि हे जे गोंडे आहेत त्यांचा जर तुम्हाला डिटेल व्हिडिओ बघायचा असेल तर मी रक्षाबंधनचा राखी बनवण्याचा जो व्हिडिओ शेअर केलेला आहे त्या व्हिडिओमध्ये अगदी हळू मी हे सगळे गोंडे कशा पद्धतीने बनवलेले आहेत ते दाखवलेले आहे. तो व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता. आणि इथे देखील डिटेल्समध्ये दाखवलं असतं पण व्हिडिओ खूप मोठा झाला असता आणि तो तुम्हाला बघायला कंटाळवाणा वाटला असता. त्याच्यामुळे मी या ठिकाणी पूर्ण डिटेल्समध्ये दाखवलं नाही, म्हणजे स्लो दाखवलं नाही. बाकी मी डिटेल्समध्ये दाखवलंय पण स्लो दाखवलेला नाहीये गोंडा कशा पद्धतीने बनवलाय. आणि आपला व्हिडिओ खूप मोठा होतोय त्याच्यामुळे या ठिकाणी मी जे डेकोरेशन केलेलं आहे ते थोडंसंच दाखवलेलं आहे. पण तुम्हाला याच्यामध्ये अजून ॲडव्हान्स डेकोरेशन करायचं असेल तर ते कशा पद्धतीने करू शकता ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ थोडासा राहिला शेवटपर्यंत नक्की बघा. तर या ठिकाणी गोंड्यांना अजून छान पद्धतीने फिनिशिंग देऊन घ्यायचे आहे, म्हणजे ते गोंडे अगदी मार्केटसारखेच दिसतात. आणि कुठलीच गोष्ट अशक्य नाही आहे करायचं म्हटलं तर प्रत्येक गोष्ट शक्य आहे, फक्त ती आवडीने केली पाहिजे. आणि आवड असेल तर प्रत्येक गोष्ट करता येते, कुठली गोष्ट अशक्य नाही असं मला वाटतं. तर या ठिकाणी आता हे जे गोंडे आहेत आपल्याला सुई दोऱ्याच्या साहाय्याने प्रत्येक पानांना लावून घ्यायचे आहे. आणि जर मणी वगैरे असतील तर तुम्ही लटकन वगैरे देखील लावू शकता. पण मला जशी की प्रत्येक गोष्ट अशी सिंपल सोबर आवडते, जास्त बटबटीत आवडत नाही. त्याच्यामुळे मला जसं आवडतं त्या पद्धतीने मी या ठिकाणी डेकोरेशन करणार आहे. तुम्हाला ज्या पद्धतीने डेकोरेशन करायला आवडतं त्या पद्धतीने तुम्ही तुमचं तोरण डेकोरेटिव्ह करू शकता. तर या ठिकाणी मी व्हिडिओमध्ये सुरुवातीला जसं म्हटलं लेस आपण एंडिंगला लॉक करून घेतली नव्हती, म्हणजे डबल टिपा मारून घेतल्या नव्हत्या शेवटी. त्याचं कारण हे की आता आपण हे जे गोंडे लावणार आहोत ते गोंडे लावताना आपण या ठिकाणी गोधडीचा धागा वापरणार आहोत. त्याच्यामुळे
त्या धाग्याने आपली लेस जी आहे ती लॉक होऊन जाणार आहे. त्याच्यामुळे तिथं डबल वेळ घालवण्यापेक्षा इथे ऑलरेडी ते लॉक होणार होतं, त्याच्यामुळे मग तिथं तो वेळ न घालवता तो वेळ आपण या ठिकाणी वाचवलेला आहे. आणि इकडे आपली ती लेस लॉक झालेली आहे. आणि गोंडे ओवताना सुरुवातीला एक मणी ओवायचा आहे, जेणेकरून तो गोंडा आहे खाली धाग्यातून निसटून जात नाही. आणि वरच्या साईडला पण एक मणी टाकायचा आहे, म्हणजे ते फिनिशिंगला छान दिसतं. आणि आधीचं जे तोरण मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं त्याच्यामध्ये जसे लटकन वगैरे लावून दाखवले होते त्या पद्धतीने लटकन देखील तुम्ही लावू शकता, जर तुम्हाला तशा पद्धतीचं आवडत असेल तर. आणि ते तोरण त्यावेळेस मी घरगुती सामानापासूनच बनवून दाखवलं होतं. त्याचं कारण पण तुम्हाला मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, कारण की बऱ्याचशा मैत्रिणींना ही लेस वगैरे अवेलेबल होत नाही, किंवा खणाचं फॅब्रिक अवेलेबल होत नाही, किंवा हे गोंडे वगैरे बनवण्यासाठी तेवढासा वेळ मिळत नाही, किंवा बाहेर मार्केटला जायला वेळ मिळत नाही. म्हणजे प्रत्येकीलाच नाही, पण होतं बऱ्याचशा मैत्रिणी ज्या गावापासून लांब राहतात किंवा शहरापासून लांब राहतात, त्यांना सगळ्या गोष्टी अवेलेबल होत नाही. त्यांच्यासाठी मी त्या तोरणाचा व्हिडिओ शेअर केलेला. आणि त्याच्यानंतर आता आज मी हे तोरण माझ्यासाठी बनवत होते, मग म्हटलं चला बनवतच आहे तर तुमच्यासोबत देखील शेअर करूया, जेणेकरून ज्या कोणी मैत्रिणी खरंच आवडीने हे व्हिडिओ बघतात आणि ह्या वस्तू बनवून बघतात त्यांच्यासाठी नक्कीच युजफुल ठरेल. आणि तुम्ही सगळेच नक्की अशा पद्धतीचं तोरण बनवून बघा, कारण की आपण मार्केटमध्ये बघतो तोरणं भरपूर महाग मिळतात, आणि शिवाय आपल्याला पाहिजे तसं देखील नसतं. आणि तेच जर तोरण आपण स्वतः बनवलं आपल्या पद्धतीने आपल्याला हव्या त्या डिझाईनमध्ये, तर आपल्याला पण एक वेगळाच आनंद होतो. आणि शिवाय हे तोरण वॉशेबल आहे, त्याच्यामुळं हे तोरण आपण भरपूर वर्ष वापरू शकतो, त्याला काहीच होत नाही. आणि जरी कालांतराने हे गोंडे वगैरे खराब झाले, कपडा तर अजिबात खराब होत नाही, लेस खराब होत नाही, पण जर गोंडे वॉश करून खराब झाले तर परत आपण वेगळ्या कलरचे आपल्या चॉईसचं डेकोरेशन किंवा गोंडे आपण याला परत रिपीट लावू शकतो, आणि परत अजून भरपूर दिवस हे तोरण वापरू शकतो असं मला वाटतं. आता जसं नेहमी म्हणते, मी जे बोलते ते तुम्हाला पटेलच असं नाही, पण ज्या गोष्टी मला वाटतात त्या गोष्टी मी अगदी प्रामाणिकपणे तुमच्यासोबत प्रत्येक व्हिडिओमध्ये शेअर करत असते. आणि तर बघू शकता अशा पद्धतीने आपलं तोरण बनवून झालेलं आहे. जसं की मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते, माझ्या वस्तूपेक्षा तुमची वस्तू कशी चांगली दिसेल यासाठीच मी प्रयत्न करत असते आणि नवीन टिप्स सांगत असते. त्याच पद्धतीने तुम्ही ह्या तोरणामध्ये अजून ॲडव्हान्स जर तुम्हाला काही डेकोरेशन करायचं असेल तर 2 पानांच्या मध्ये एक मोती मणी, एक गोल्डन मणी अशा पद्धतीची एक छोटीशी लाईन तयार करून अशाच पद्धतीचा गोंडा करून त्याच्या शेवटी ओवू शकता. ते देखील छान वाटेल. पण मला जसं म्हटलं की सिंपल सोबर अशाच पद्धतीचं तोरण आवडतं, त्याच्यामुळे मी एवढंच डेकोरेशन केलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे माझं मत आहे ते सांगते, प्रत्येकाला पटेलच असं नाही. मी यामध्ये मण्यांचा वापर केला नाही, जसं की हे वॉशेबल आहे आपलं तोरण, आणि मण्यांचा जर वापर केला असता आणि फ्युचरमध्ये आपण याला वॉश केलं असतं आणि त्या मण्यांचा जर कलर वगैरे गेला असता तर परत मग ते कुठेतरी डल दिसलं असतं. त्याच्यामुळे देखील मी या तोरणाला मण्यांचा वापर अजिबात केलेला नाहीये, कारण मी कुठलीही वस्तू मार्केटमधून विकत आणताना किंवा स्वतः बनवताना आत्ताचाच विचार करत नाही, आत्ता कसं दिसेल याचा विचार करत नाही, आणि भविष्याचा विचार करूनच ती बनवते.